सातपूर शहरात होणाऱ्या गुरुशिष्य जयंती तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस स्टेशन प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून सातपूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत मिरवणूक, आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस चर्चा करण्यात आली। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, नगरसेविका सविता काळे, फारुख पठाण, शिरसाट सर, भिवानंद काळे, अरुण काळे, समाधान जगताप, प्रशांत जगताप यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि समाज बांधव उपस्थित होते। जयंती उत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वकष नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे सातपूर शहरात वादग्रस्त होल्डिंग तसेच गुन्हेगारांचे जर फोटो असले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। अनेक मान्यवरांनी मिरवणुकीतील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला। मिरवणुकीदरम्यान 24 तास रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत अशी आग्रही मागणी केली। यावर प्रशासनाने मिरवणुकीत रुग्णवाहिका व डॉक्टरांची व्यवस्था नक्की करण्यात येईल असे आश्वासन दिले। उत्सव काळात वीज अखंडित राहावा यासाठी महावितरणाला सूचना देण्यात येणार आहे। मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा दुरुस्तीचे आदेश दिले। सातपूर भागात मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे आणि वाहतुकीची सोय सुरळीत राखण्याचे निर्देश देण्यात आले। शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असून वाहतूक व्यवस्था सांभाळून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेत समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जयंती साजरी करावी। फलक लावताना कोणते भाई किंवा दादा यांचे फोटो लावू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले। नोटीस वाजवली आणि काय घातपात झाला तर त्याची सर्व जबाबदारी त्या संबंधित मंडळांवर आणि त्या संचालक मंडळावर येऊन जाईल। तुम्हाला सांगतो म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जर असं काही गोष्टी असेल तर ते तुमच्यावर दाखल होईल असं होऊन जाईल। म्हणजे महावितरण राहील बाजूला आणि अध्यक्षांनी याच्यावर येऊन जाईल। तर हे काळजी घ्यायची, जबाबदारी घेताना फक्त पद मिरवण्यासाठी नसतात तर ती जबाबदारी पाळण्यासाठी असतात, हे लक्षात घ्यायचं सर्वांनी। ही गोष्ट लक्षात ठेवा। कार्यकर्त्यांना कसं आवरायचं साहेब ते माझं ऐकत नाही, आम्ही मंडळांचं पाहिलंय, ज्याचं कोणी ऐकत नाही त्याला अध्यक्ष बनवतात। हा जी गरीब व्यक्ती असते ना त्याला कोणी बोलणार म्हणजे ऐकणारच नाही, त्याला बनवतात आणि बाकीच्या सर्व बाजूला तुमचे दैवत पण असतील पण त्यांच्यावर आज गुन्हे दाखल आहे ते कोणी असू शकतं। तर आपण त्यांचे स्टेटस ठेवत आहे, तुम्ही स्टेटस ठेवले तर रडारवर येतील, गुन्हे दाखल होतील। मी पहिले सांगून ठेवतो ज्या गोष्टी सांगायचं ते जे मोकळे येते मी करणार म्हणजे करणार, छाती लोकपणे सांगतो। मी राहिलो तर मी करणार। सातपूर पोलीस स्टेशनचा जोपर्यंत मी इन्चार्ज आहे तोपर्यंत जे चुकीचं दिसलं मी ते करणार असं आहे। तर हे आपण हे करायचं आहे। त्यात कोणाच्या जातीभावनाचं तसं बौद्ध समाजाचं जातीभावनाचं बद्दल मी आजपर्यंत पुढे हे पाहिलं नाही, म्हणजे विदर्भात पण नाही पाहिलं, मी बाकीच्या ठिकाणी पाहिलं नाही। पण स्टेटस ठेवताना पण किंवा आपल्या होर्डिंग लावताना पण कोणाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे। त्यामुळे त्याच्यातून या ग्रुपला आणि त्या ग्रुपला चॅलेंज नाही केलं गेलं पाहिजे, अशा पण गोष्टी हे बघा तुम्ही की असं झालं नाही पाहिजे, हे सर्वांनी काळजी घ्यायची। बाकी ज्या मिरवणुका आहेत त्याच्यासाठी जो लागणारा बंदोबस्त आहे आणि त्या आनंददायी वातावरणामध्ये, निर्विघ्न वातावरणामध्ये कशा पार पाडतील त्याची सर्व जबाबदारी आमची। तर आम्ही सर्व मनपासोबत तुमचे दैवत पण असतील पण त्यांच्यावर आज गुन्हे दाखल आहे ते कोणी असू शकतं। तर आपण त्यांचे स्टेटस ठेवत आहे, तुम्ही स्टेटस ठेवले तर रडारवर येतील, गुन्हे दाखल होतील। मी पहिले सांगून ठेवतो ज्या गोष्टी सांगायचं ते जे मोकळे येते मी करणार म्हणजे करणार, छाती लोकपणे सांगतो। मी राहिलो तर मी करणार। सातपूर पोलीस स्टेशनचा जोपर्यंत मी इन्चार्ज आहे तोपर्यंत जे चुकीचं दिसलं मी ते करणार असं आहे। तर हे आपण हे करायचं आहे। त्यात कोणाच्या जातीभावनाचं तसं बौद्ध समाजाचं जातीभावनाचं बद्दल मी आजपर्यंत पुढे हे पाहिलं नाही, म्हणजे विदर्भात पण नाही पाहिलं, मी बाकीच्या ठिकाणी पाहिलं नाही। पण स्टेटस ठेवताना पण किंवा आपल्या होर्डिंग लावताना पण कोणाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे। त्यामुळे त्याच्यातून या ग्रुपला आणि त्या ग्रुपला चॅलेंज नाही केलं गेलं पाहिजे, अशा पण गोष्टी हे बघा तुम्ही की असं झालं नाही पाहिजे, हे सर्वांनी काळजी घ्यायची। बाकी ज्या मिरवणुका आहेत त्याच्यासाठी जो लागणारा बंदोबस्त आहे आणि त्या आनंददायी वातावरणामध्ये, निर्विघ्न वातावरणामध्ये कशा पार पाडतील त्याची सर्व जबाबदारी आमची। तर आम्ही सर्व मनपासोबत नगरसेवकांसोबत बाकीचे जे डिपार्टमेंट आहे ABCD सर्व गोष्टी महावितरण चालले त्यांच्यासोबत आम्ही समन्वय ठेवू। ज्या ज्या मिरवणुकीचे मार्ग आहेत ते आम्ही पाहून घेणार आहोत। बरोबर आहे, महावितरणाला कोणीतरी सांगितलं की त्या दिवशी लाईट वगैरे गेली नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार वगैरे करणार आहोत। एक हिंदी कहावत आहे, जो निंदा से न मर सके उसे स्तुती से मार दो। स्तुती से म्हणून बऱ्याच लोकांनी पोलिसांची स्तुती केली, पण शेवटी जो कायदा आहे, जे नियम आहेत
त्याच्या पलीकडे आम्ही जाणार नाही आणि कोणाला जाऊही देणार नाही, हे सर्वप्रथम मी ते क्लिअर करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध बांधवांमध्ये आणि इतर समाजामध्ये पण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बांधणारा वर्ग आहे तो सर्व समाजांमध्ये आहे. सर्व समाज त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह असतो. मी विदर्भातही नोकरी केली, तिथे प्रचंड उत्साह असतो. इथे पण मी तयारी बघतोय, इथे पण उत्साह आहेच. मागच्या वेळेस मी 2013 ते 17 सरकारवाडा हातमध्ये होतो नोकरीला, तेव्हा शालिमार असेल त्या असेल तिथे पण प्रचंड उत्साह असतो. तिथे तर फार मोठी गर्दी असते, मोठी मिरवणुका असतात तिथे. आता इथे लोक जातात तिथे काय माहीत नाही मला. त्याच्यानंतर की जी काही आपली आता मिरवणुका आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे मंडळाच्या सदस्यांनी स्वयंसेवक निवडायचे. त्याचे स्वयंसेवक राहतील, कार्यकर्ते राहतील. त्यांनी पोलिसांना सांगितलं बाबा याचं ह्या प्रॉब्लेम करते, तो प्रॉब्लेम करते, तर आम्ही तेव्हाच हे करू. नाही, फक्त निवडणुकीला गालबोट लागू नये म्हणून आम्ही 14 तारखेला शांत बसू. 15 तारखेपासून आपला कार्यक्रम सुरू होऊन जाईल. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना पहिले सांगून द्यायचं आहे की बाबा डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आपलं दैवत आहे आणि या मिरवणुकीमध्ये कोणीही दारू पिऊन येणार नाही, कुणी कुठल्याही प्रकारचं नशेपाणीचं सेवन करणार नाही, हे आधीच आपण कार्यकर्त्यांना सांगायचं. हे बघा, जे तरुण मुलं आहे ते शिकतात. कायदा आपल्या बापांनी बनवलेला आहे, त्याच्या लेकरांनी त्याचं पालन करायचं आहे असं आहे. तर त्याच्यामुळे ते पालन मात्र केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये बिलकुल दुमत नाही आहे. 12 वाजून 1 मिनिटांनी बंद म्हणजे बंदच पाहिजे असं आहे. अजून स्तुती केली तरी त्याचा काही जास्त परिणाम होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सवाच्या सर्व अध्यक्षांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते की त्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करते. व या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शांतता समितीच्या सदस्यांनी सांगितलेलेच आहे. त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. तसंच मी आपल्या प्रभागातल्या सगळ्या 4 नगरसेवकांच्या वतीने अशी ग्वाही देते की महानगरपालिकेच्या वतीने जे जे कामं रखडलेली आहेत, रस्त्याचा असो, लाईटचा असो, पाण्याचा असो, ते काम त्वरित मार्ग लागेल. श्रमिक नगरमधल्या त्यांनी सांगितलं की गायत्री स्वीट जवळ रस्त्याचे काम जे चालू आहे ते त्वरित मार्गे लावण्याचे मी काम स्वतः उभं राहून तिथे काम करत. तसंच स्वारगाव नगरमध्ये त्या दादांनी सांगितलं की लाईट आणि पाणी जाणार आणि याची देखील आम्ही 4 नगरसेवक म्हणून काळजी घेऊ. श्रवण दादांनी जी सूचना केली त्याचे आपण राजवाड्यातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांच्या समोर ते साऊंड वाजवण्याचं किंवा नाही वाजवण्याचं ते आपण बघू आणि छानपैकी आपला कार्यक्रम कसा पार पडेल याची काळजी घेऊ. संतोषी मातानगरमध्ये ते दादांनी सांगितली सूचना. तर संतोषी मातानगरमध्ये नागरिकांना माझी विनंती की तुम्ही जेवढा लवकर तुमची निवडणूक काढाल तेवढा लवकर तुम्ही जा, कारण तुमच्या निवडणुकीमध्ये सगळ्या लेडीज राहतात. त्याच्यामुळे तुम्ही आपणच आपली काळजी करायची जेणेकरून आपल्याच जयंतीला गालबोट लागणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्या. या ठिकाणी मी महानगरपालिकेच्या वतीने अशी ग्वाही देते की आम्ही 4 नगरसेवक तुमच्या सेवेसाठी तत्पर उभं राहू व आमच्या संबंधित काही कार्यक्रम असतील किंवा काय यासाठी तिथे उभे राहू. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आमचे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहे, त्यांचे सहकारी गांधीसाहेब, आमचे नगरसेविका सविता काळे आणि नगरसेविकापती तुषार मंजुरे, अरुण काळे, यवनंजी काळे, विपिन कठाळे आणि सर्व माझे सहकारी मित्र पत्रकार. आपण जयंती काय पहिल्यांदा साजरी करत नाही. काही लोकांचे सूचना ऐकून हसू पण येतं. जयंती काय पहिल्यांदा साजरी करत नाही आणि जयंती कोणाची साजरी करताय त्या हिशोबाने आपण मुद्दे मांडायचे. असू द्या, काही नाही, नवीन मुलं आहे, अजून त्यांना तेवढं माहिती नाही, शिकणार आहे. अरुण भाऊनी सांगितलं जसं IPS IAS चेही विद्यार्थी काही आहेत. आपण अशी काही चूक करू नका की ह्या पदवीला जाण्यापर्यंत आपल्याला काही अडथळा निर्माण होईल आणि मध्येच आपली गाडी अडकेल. असे कृत्य आपल्या हातून घडू नये. आपली पिढी, मागची येणारी जी पिढी आहे तुमच्या आमच्यापासून काय बोध घेईल त्यांच्याकरता आपण त्या हिशोबाने तुम्ही इथं जबाबदार आहे. तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे छत्रपती शाहू महाराज, आपण ज्यांची 135वी जयंती साजरी करत आहोत असे आपले भाग्यविधाते, या देशाचे राज्य घटनाकार
या देशाचे संविधानकार आपले सर्वांचे मार्गदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करणार आहोत. आजच्या अत्यंत शॉर्ट मिटिंगला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ज्यांनी आपल्या हातामध्ये कारभार घेतल्यानंतर या सातपूर शहराला वळण लावलं आणि कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर जी कायद्यामध्ये बसवली असे आमचे सातपूर पोलीस स्टेशनचे PI प्रकाश जाहिरे साहेब, या प्रभागाच्या नगरसेविका सविताताई काळे ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं असे ज्ञानेश्वरजी भडांगे, अनेक वर्ष ज्यांनी या सातपूर शहराला शांतता राखण्यामध्ये शांतता समितीचं काम केलं, पोलीस त्यातलंच राम असे फारुखजी पठाण आणि दिनकरजी शिरसाट आणि सर्व सन्माननीय शांतता कमिटीचे सदस्य आणि जयंतीचे अध्यक्ष. आपण सांगितलं की आपल्याला सर्वांना माहिती की सातपूर शहर जे आहे सातपूर शहरामध्ये प्रामुख्याने अनेक अशा वस्त्या आहेत की ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात. त्यामध्ये सारमंगला असेल, महादेववाड असेल, राजवाड असेल, संतोषी माता, त्यातच अनेक वस्त्या ज्या आहेत, कॉलनी असेल, शिवाजी आता नव्याने गुंठेवारी झाली. अनेक अशा वस्त्या की ज्या ते बाबासाहेबांच्या जयंत्या या ठिकाणी मोठ्या ताकदीनं होत असतात. परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमच्या काही नगरसेविका आणि सर्व टीम सैनिकांना दिनकर उपून शिरसाट म्हणजे सुरुवातीपासून पोलीस स्टेशन झालं तेव्हापासूनचा शांतता काम पाहतो. मी दरवर्षी माझ्या घरापासून कॉफी ठेवतो. काय म्हणाल तुम्ही ते पाण्याची कॉफी ठेवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना मान सन्मानाचा जय भीम. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, आपण जे नियोजन करतात सातपूर पोलीस स्टेशन आजपर्यंत आपल्या नियोजनात 1 नंबर असं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे. कारण की जे आपले अधिकारी जे असतात ते प्रत्येक भूमिकेच्या 14 एप्रिलचे जे कार्यक्रमाची आपण बघतो साहेब आपल्याकडे आता प्रथा गुरु शिष्य जयंती म्हणजे आपण पूर्वी 12ला करायचो, पण आता गेली 7-8-10 वर्षापासून आपण 11 तारखेपासूनच कार्यक्रम सुरू केलेला आहे. गुरु शिष्य जयंती म्हणजे प्रथम गुरुची जयंती आहे 11 तारखेला आणि तो कार्यक्रम अशोकनगरला मोठ्या उत्साहात होतो. परंतु आता तुषारने सांगितल्याप्रमाणे सातपूरमध्ये देखील याचा एक पत्रे नाटकाचा कार्यक्रम आणि सकाळी पूजनाचा कार्यक्रम असतो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. म्हणजे ती 11लाच खरी सुरुवात होते. 11ची झाली की 12 थोडंसं एक कार्यक्रम आहे, नंतर 13ला रात्रीचा आपला म्हणजे बाबासाहेबांच्या जन्मापासूनच आपण 13लाच कार्यक्रम करतो. तो 13ला रात्री आपण बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती सगळ्या म्हणजे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे सौरबाबाला असेल पुतळा, राजवाड्यात आहे, महादेवाडीत 2 पुतळे आहेत, संतोषी मातेला आमचा एक पुतळा आहे, अशा ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी ती साधारण 12 वाजेला म्हणजे आम्ही 11:45ला प्रार्थना घेऊन 15 मिनिटात प्रार्थना आपण 12 वाजेला अध्यक्षता हाताने आणि PI साहेब असतात, सातपूर विभागीय अधिकारी असतो, नगरसेवक असतात, ते आमच्या प्रथम पुतळ्याला म्हणजे राजवाड्याचा मोठा पुतळा आहे तिथं प्रथम हार घालून आणि मग सगळ्या ठिकाणी त्याच्या पद्धतीने तिथे 12 वाजेपर्यंत कार्यक्रम करतात आणि मग तिथून निघाली की लोक पुन्हा शालिमारच्या पुतळ्यावर जातात. साहेब शालिमारच्या पुतळ्यापर्यंत पहाटेपर्यंत तिथं अभिवादन करायला प्रत्येक जण जातो. आता सगळ्यांच्या सूचना झाल्या, सरांनी खूप सविस्तर सांगितलं. आता आवाज वगैरे या कार्यक्रमासाठी आम्हाला नियोजनाचे जे आदेश दिलेत म्हणजे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरे साहेब, आपल्या सन्माननीय नगरसेविका सविताताई काळे, हरबाई मागच्या 9 शिरसाट सर, तुमचा जेवढा तुम्ही सांगितलं गाडीचा अनुभव सांगितला, खरोखर तुमच्या बोलण्यात एकदम मार्मिक आणि खूप अनुभव सांगितले. प्रत्येकाचा नावाने घेता येणार नाही, परंतु आपण सर्वांनी आपापल्या सूचना दिल्या आणि प्रत्येकाचा आपला मनापासून हेतू हाच आहे आपला कार्यक्रम भव्य दिव्य पण एक आनंदात साजरा झाला पाहिजे. सर्वांचे आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपल्या सर्वांचे आभार, माननीय वरिष्ठांचे आभार. या कार्यक्रमाचे नियोजन करणारे आमचे विलास गीते, भगवान शिंदे, आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये तसंच काय आभार की हे नसते पण मनापासून त्यांनी जे इतर कार्यक्रमात बघतो त्यापेक्षा त्यांनी पुढच्यापासून तपासण्याचे चहापर्यंत सर्व व्यवस्थित केलं. त्यांचे दोघांचे आभार. आपले पत्रकारांचे आपण खूप उत्साह आणि कोणते भाई किंवा दादा यांचे फोटो लावू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.
बैठकींचे सर्व नियोजन पोलीस हवालदार विलास गीते, भगवान शिंदे, सुनील लोहारे, दत्ता गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांनी केले.